खापरखेडा येथे मातामाय मंदिर व चनकापूर येथील महालक्ष्मी मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या एकाच आरोपीला खापरखेडा पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून आकाश तुळशीराम चवरे याला चिचोली कोलार नदी परिसरातून ताब्यात घेण्यात आले। आरोपीने दोन्ही मंदिरांतील दानपेटी फोडून चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून एकूण 15,604 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे परिसरातील 2 मंदिर चोरी प्रकरणांचा यशस्वी उलगडा झालाय। दिनांक 6/2/2026 ला 6/2/2026 रात्रीला रेल्वे चौकी खापरखेडा येथील मातामाय मंदिर येथील दानपेटी फोडल्याबाबत दिनांक 7/2/26 ला पोलिसांना तक्रार प्राप्त झाली। त्याप्रमाणे फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसेच इन बिटवीन संबंधित आरोपीचा तपास करत असताना शोध सुरू असताना 11/2/2026 ला जवळपास दुपारी 3 वाजताच्या सुमारास महालक्ष्मी मंदिर चनकापूर येथील सुद्धा दानपेटी फोडण्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली। त्यावेळी लगेच तपास पथकचे अधिकारी आणि कर्मचारी यांना सदर घटनास्थळी रवाना केले आणि रवाना करून तिथे प्राथमिक चौकशी केली। CCTV कॅमेऱ्याचे फुटेजवरून चेक करून आरोपीच्या शोध घेत असताना आरोपी हा कोलार नदीजवळ असल्याचे समजले। CCTVच्या माध्यमातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आणि आरोपीकडून मंदिर चोरीमध्ये चोरी केलेला मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे। नमूद चोरीतील आरोपीचे नाव आहे आकाश तुळशीराम चवरे, वय 30 वर्ष, राहणार नरपट्टा वार्ड क्रमांक 2 खापरखेडा हे आरोपीचे नाव असून पहिल्या गुन्ह्यामधील आरोपीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे 4,391 रुपयाचा आणि एक लोखंडाची टॉमी ज्यांनी आरोपींनी ते लॉक फोडण्याची मदत घेतली होती। तसेच दुसऱ्या गुन्ह्यामधील एकूण 11,213 रुपयाचा नोटा आणि चिल्लर कॉईन्स असा एकूण दोन्ही गुन्ह्यामध्ये 15,604 रुपयाचा मुद्देमाल हा आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला आहे। नमूद आरोपी हा याच प्रकारच्या चोऱ्या करण्याच्या सवयीचा आहे आणि त्याच्याबद्दल पुढील तपास आम्ही करत आहोत। नमूदची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, झोन 6 DCP सर डॉक्टर संदीप पखाले, तसेच कायदा सुव्यवस्था श्री नवीन चंद्र रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनात DBT पथकचे अधिकारी श्री विलास करंगामी आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे।